हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी श्रीशाचे जे कपाट आहे ते सगळं मी आवराआवर करणार आहे आणि त्याच्याच बाजूचा एक टेबल आहे, त्याच्यावरती पण सगळं अस्तव्यस्त असं सामान पडलेलं आहे. तर ते सगळं मी काढून सगळं साफ करणार आहे. तर ते मी आज तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आजच्या व्लॉगमध्ये श्रीशा मला कशी मदत करते की अजून काम वाढवते हे पण त्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर चला सुरू करूया व्लॉग. तर आता इथे श्रीशाने सुरुवात केलेली आहे मला मदत करण्यासाठी. सगळं ती वरून खाली काढते, मला मदत करते ती ॲक्च्युअलमध्ये. टेबलवरती ह्या ज्या वस्तू मी ठेवून देते त्या मला पटकन उपयोगाला ज्या लागतात त्या मी तिथे ठेवून देते. पण श्रीशा तिथून आता उभी राहायला लागली तेव्हापासून ती उभं राहून सगळं असं खाली काढत असते. त्यामुळे म्हटलं ते मी तिथे ठेवणारच नाही काही, म्हणून ते पण मी पूर्ण तिथून सगळं काढून टाकणार आहे, सगळं क्लीन करणार आहे. सो मी आता श्रीशा मला करून देत नव्हती, एकटी मी करत होती तर तिथे करत होती, सगळं करायला येत होती म्हणून तिला मांडीवर घेऊनच बसले. आणि आता मी सर्वात आधी सगळं काढून घेणार आहे कपाटातून आणि त्याच्यानंतर मग सगळे व्यवस्थित घड्या करून सगळं व्यवस्थित लावून घेणार आहे. सगळ्यात आधी मी तिच्या ज्या मोठ्या गोधड्या तिच्यासाठी यूज करते त्या मी सगळ्या आधी घडी करून घेते आणि मग त्या सगळ्यात आधी मी लावून घेणार आहे. त्याच्यानंतर तिचे शर्ट, टी शर्ट, फ्रॉक्स वगैरे असतील ते एक साईडला आणि तिचे जे पॅन्ट्स वगैरे असतील त्या एक साईडला असं ठेवणार आहे. असं आधी घडी करून घेते सगळे आणि असं व्यवस्थित लावून घेते. श्रीशाचे कपाट जे आहे ते मला महिन्यातनं 4-5 वेळा तरी लावायलाच लागतं, कारण ती म्हणजे मी घाईघाईमध्ये पटकन तसेच कपडे घेऊन सगळे तसेच परत ठेवून देत असते. त्याच्यामध्ये मी लावता लावता इथे श्रीशाच्या बाबांनी संत्रं आणले होते, तर ती तिथे खायला गेलेली होती. तर ती पहिल्यांदा संत्री टेस्ट केलेली आहे, ऑरेंज पहिल्यांदा तिने टेस्ट केलेला आहे. तर तिच्या रिॲक्शन बघा कशा आहेत त्या. सो ही इकडे बिझी आहे, तोपर्यंत म्हटलं मी इथे पटापट ही कामं करून घेते. ते मी पॅन्ट आणि तिचे जे शर्ट आहेत ते आधी वेगवेगळे काढून घेते, जेणेकरून मला जुळून ठेवण्यासाठी सोपं काम होईल. म्हणून आधी पॅन्ट वेगळे आणि शर्ट वेगळे असं काढून घेते. आणि इथे हा एवढा पसारा सगळा झालेला आहे. एवढे सगळे श्रीशाचे कपडे आहेत. आत्तापर्यंत माझं एवढंच फक्त लावून झालेलं आहे. श्रीशाबरोबर काम करताना मला खूप जास्त मदत होते, म्हणून आतापर्यंत एवढंच झालेलं आहे लावून. श्रीशा एक एक वस्तू सगळं हातात घेऊन खेळत होती, सगळं माझ्या हातातून ओढत होती. हे सगळं श्रीशाचं असं चालू असतं मी काहीही काम करायला काढल्यानंतर. पण तरीही करायला घेतलं की होतं पटापट. सो मी करते असं मध्ये मध्ये, कारण तिचा कपाट छान असं लावलेलं असेल तर खूप छान वाटतं. एक एक वस्तू घ्यायला पण, एक एक कपडे तिचे असतील किंवा तिच्या काही वस्तू असतील त्या घ्यायला पण छान बरं पडतं. सो असे तिचे टी शर्ट, फ्रॉक्स, शर्ट काही असतील तर ते मी असं एक साईडला आधी घडी करून घेते आणि नंतर मग पॅन्ट सेपरेट ठेवणार आहे. आणि बाकी तिचे न्यू फ्रॉक किंवा पार्टीवेअर ड्रेस वगैरे काही असतील तिचे किंवा ट्रॅडिशनल ड्रेस ते मी वेगळे ठेवणार आहे. हे रेग्युलर यूजसाठीचे जे सगळे कपडे आहेत ते मी एक साईडला ठेवते. शिवाय तिचे विंटरवेअर असतील, स्वेटर वगैरे, शूज वगैरे, तिचे ॲसेसरीज असतील त्या सगळ्या मी सेपरेट ठेवणार आहे. सो ते तुम्हाला दिसेलच पुढे. आणि हे सगळं मी मेसी होतं सुरुवातीला, सगळं एकत्र सगळं लावलेलं होतं. म्हणजे तिचे विंटरवेअर असतील, स्वेटर असतील, पॅन्ट, टी शर्ट, फ्रॉक सगळं एकत्र होतं तिचं. सो ह्यावेळेस म्हटलं की जरा सेपरेट लावून घेते, जेणेकरून आपल्याला काढताना पण सोपं पडेल आणि मग मेसी होणार नाही परत सगळं.
आणि ते मी करते. तोपर्यंत शिरीषाचं बघा तिकडे काय सुरू आहे. तिचा जो खेळण्याचा बॉक्स आहे तो तिने घेतलेला आणि ती खेळत बसते त्याचबरोबर. तर वरचा कप्पा लावून झाल्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये तिचे जे पार्टीवेअर फ्रॉक्स वगैरे आहेत किंवा ट्रेडिशनल ड्रेस आहेत ते सगळे मी तिथे ठेवणार आहे. शिवाय तिच्या सगळ्या ज्या ॲसेसरीज आहेत, तिचे शूज आहेत, तिचे हेअरबँड आहेत, सो ह्या सगळ्या गोष्टी मी खालच्या कप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवणार. आणि तिचे विंटर वेअर आहेत ते पण मी ठेवणार आहे खालच्याच कप्प्यामध्ये एक साईडला, ज्याच्यामध्ये तिच्या सॉक्स आहेत तिचे, देन शर्ट पॅन्ट स्वेटर आहेत, हे सगळे कॅप्स आहेत तिच्या, सगळे मी एका साईडला ठेवणार आहे. आणि ही एक तिची साडी पण आहे, नऊवारी साडी, जी तिला आत्ता होऊ शकते. आणि हे बघा तिने चार्जरची पिन घेऊन काय चाललेलं आहे तिचं. तर हा जो श्रीषाचा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी तिचे सर्व मेडिसिन्स, तिच्या ज्या क्रीम आहेत, मॉइश्चरायझिंग क्रीम, तिची पावडर, ते सगळं ठेवते. तर त्याच्यामध्ये मी आधी विचार केला की सॉक्स तिचे जे असतील ते आणि बिब आहे तिचा तो ह्याच्यामध्ये ठेवून देते, आणि तिचे रुमाल वगैरे आहेत ते आधी मी विचार केला ह्याच्यामध्ये ठेवून देते. पण नंतर विचार केला की नको, मी त्यातून काढते, त्याच्यामध्ये ते नको आहे सॉक्स वगैरे. मग ते विंटर वेअर जे असतील ते ठेवलेले ना मी स्वेटर वगैरे, तर म्हटलं मग ते पण त्यातून काढून इकडेच ठेवून देते. सो मग ते पण त्यातून काढले मी आणि मग इकडे ठेवून दिले. नंतर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. मी हे करत असताना श्रीषाचं तिकडे काही ना काहीतरी सुरू आहेच. तिकडे ती काही ना काही काढतेच आहे. तिला तिकडे मी काही ना काही देऊन असं बिझी ठेवते आणि मी इकडे करते. म्हणजे जे माझं काम 5 मिनटाचं होणार आहे त्याला माझं 15-20 मिनटं तरी जातात. कारण तिला सांभाळून करावं लागतं. नाहीतर ती येऊन जे जुळलेले कपडे आहेत ते सगळे परत काढणार आहे तिचं आहे. त्यामुळे तिला बिझी करत ठेवायचं, परत करायचं, असं सगळं सुरू होतं. आणि आता हे 2 कप्पे व्यवस्थित लावून झालेले आहेत. आता तिथे सगळ्यात वरचा कप्पा होता 2 नंबरचा, त्याच्यामध्ये मी वेगळ्या काही गोष्टी ठेवलेल्या. त्याच्यामध्ये श्रीषाचं नव्हतं काही. तर हा एक लॅम्प होता, त्याच्यामध्ये कॅन्डल जी सेलवरती आहे ती, म्हणजे आमची वास्तुशांती झाली त्यावेळेला एक गिफ्टेड आहे ती. सो ती पण त्यातून काढली आणि ती नंतर कुठे यूज केली ते तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये, ते बघा. आणि इकडे मागे श्रीषाचं बघा काय झालं आहे, तिला असं नवीन काहीतरी मिळालं की ती त्याच्याबरोबर खेळत राहते. सो इथे ती वायर चार्जिंगची मिळाली आहे, सो त्याच्याबरोबर ती खेळते आणि नवीन नवीन शोधण्याचा प्रयत्न करत आहे ती. काही ना काही तिला नवीन मिळालं तर ती खेळते, नाहीतर मग परत माझ्या इथे येते, असं तिचं सुरू आहे. सो तिला तिकडे मी बिझी ठेवून मला बरंचसं काम करता येतं आहे. पण ती असल्यामुळे कमी वेळाचा जो काम आहे त्याला जास्त वेळ लागू शकतो. हे बघा तिथेच टाकून परत माझ्याकडे येत आहे. तिला काहीतरी असं मी नवीन काहीतरी देऊन तिला बिझी ठेवते आणि मी काम करते. हे बघा मी बॉक्समधून परत मग सॉक्स वगैरे जे आहेत तिचे ते काढते. त्याच्यामध्ये नको म्हटलं. हा तिचा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी तिच्या क्रीम्स, तिचे मेडिसिन्स आहेत, तिचं पावडर, तिचं मॉइश्चरायझिंग क्रीम वगैरे आहे, जे तिला लागणारे औषधं आहेत ते सगळी मी ह्याच्यामध्ये ठेवते. सो त्यातून ते सॉक्स वगैरे मी काढून टाकले आणि ते परत कपाटामध्ये जिथे मी विंटर वेअर ठेवलेले आहेत तिथेच ठेवून दिलेत. आणि तिचे जे मेडिसिन संपलेले आहेत ते तिथून काढून टाकून देते मी, म्हणजे तो बॉक्स पण व्यवस्थित.
आता हा सेकंड कप्पा होता, त्याच्यामध्ये मी ते टेबलवरती बाहेर तिचे बेबी वाईप्स आणि डायपर वगैरे ठेवायची, जे मला पटकन तिथल्या तिथे घेता यायचं. पण तिथे असल्यामुळे श्रीषा ते ओढून काढते खाली, त्याच्यामुळे म्हटलं ते पण कपाटातच जाऊ देत. सो मी हे सगळ्या गोष्टी पण कपाटात ठेवून दिल्या. जे चांगले पेअर तिचे सॉक्स जे आहेत ते ठेवून देते. बाकी जे शॉर्ट होत आहेत तिला किंवा जे जुने झालेले आहेत, जे ती आता यूज नाही करू शकत आहे, ते बाजूला काढून देते. किंवा काय काहींचे पेअर्स हरवलेले आहेत, सो ते बाजूला काढून देते. आणि जे आहेत चांगले, जे ती यूज करू शकते, असे सॉक्स मी ठेवून देते. आणि हे हँकरचिप आहेत, जे मी तिला फेस वगैरे खाल्ल्यानंतर पुसण्यासाठी यूज करते. सो असा हा खालचा कप्पा पण लावून झालेला, तरीही एवढा पसारा म्हणजे ज्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या मला टाकून पण द्यायच्या आहेत, कारण त्या आता जुन्या आणि श्रीषाला न होण्यासारख्या पण आहेत. सो हे काही गोष्टी आहेत त्यातल्या त्या मला काढून टाकायच्या आहेत. सो असं एवढं असं कपाट आता झालेलं आहे. थोडंफार छान वाटतं आहे असं लागल्यामुळे. आता वरती जी मी त्या कपाटावर पुस्तकं बुक्स ठेवले होते, सो ते बरोबर नव्हते वाटत ते बुक्स. सो मी ते तिथून काढावं असा विचार केला. सो तिथून ते बुक्स काढून मी जो पहिला कप्पा आहे कपाटाचा, सो त्या कपाटामध्ये तिथे मी ठेवलं. फॅनचे रिमोट्स होते, कीज होत्या. कीज होल्डर मला घ्यायचा आहे, तो अजून मी घेतलेला नाही. सो तो कीज होल्डर नाही आहे, त्यामुळे कीज पण तिथेच वरती असायच्या. पेन, परत बुक्स होते माझे रीडिंगचे, डायरीज माझ्या काही होत्या त्या सगळ्या मी तिथून काढून, तिथे धूळ वगैरे पण असल्यानंतर मग ते साफ करायला वगैरे खूप मेसी व्हायचं. सगळं काढा, ते श्रीषा असल्यामुळे एवढं सगळं नाही करायला मिळत, त्यामुळे म्हटलं ते आतमध्ये कपाटातच जाऊ देत. सो ते पहिला जो कप्पा होता त्यामध्ये ते ठेवलं मी. तुम्हाला आता दिसेल बघा मी कसं ठेवलेलं आहे ते. ठेवता ठेवता इथे श्रीषा दरवाजाजवळ गेली होती. तिला ते खेळणं आता कंटाळा आलेला, तर दरवाजाजवळ गेली. तर म्हटलं मी तिला आधी आणलं इकडे आतमध्ये आणि मग हे कपाट साफ केलं. वरती तिथे बघा, हे बघा इथे मी पूर्ण क्लीन करून आता वरती फक्त तिचा जो मेडिसिनचा बॉक्स ठेवलेला, आणि जो लॅम्प मी दाखवलेला, जी कॅन्डल, ती मी अशी वरती सेट केलेली आहे. हे असं कपाट माझं लावून झालेलं आहे. तुम्ही आधीचं कपाट पाहिलं असाल आणि आत्ताचं बघा. सो असा काहीसा लुक त्याला आता छान आलेला आहे. असं खूप छान वाटत आहे आता इथे मला. तर श्रीषा काही टेबलावरचं ओढून पण नाही काढू शकत आहे. छान वाटतं. आणि हा असा लॅम्प आहे, अशी कॅन्डल आहे जी छान वाटते. संध्याकाळी वगैरे मी लावते, छान वाटते. हिला इथे मी ठेवलेलं आहे. ती लक्षातच नाही राहिली कपाटामध्ये ठेवल्यानंतर. तिला काढल्यानंतर मग ते लक्षात आलं. सो तिला इथे प्लेस केली मी. चला आता दुसऱ्या दिवशी भेटूया. तर दुसऱ्या दिवशी मी मंदिराचं जे सगळं सामान होतं ते पण मी सगळं असं मेसी केलं होतं. म्हणजे सुरुवातीला खूप ते लावून वगैरे होतं, सगळं लावलेलं छान. पण नंतर काही दिवसांनी परत ते असं पूर्ण सगळं मेसी झालेलं होतं. म्हणजे मला लहान बाळ असल्यामुळे सगळं जिथल्या तिथे ठेवणं पॉसिबलच होत नाही. मला नाही माहिती बाकीच्यांचं पण असंच आहे का माझ्यासारखं, पण माझं सगळं खूप मेसी होतंच थोडे दिवसांनी. सो मला ते परत लावावंच लागतं. माझी ही सवय आहे की काय मला माहीत नाही, बाकीच्यांचं असेल क्लीन, पण माझं असंच असतं, मेसी होतंच ते थोडे दिवसांनी. पण मला लावलं सगळं छान असेल तर छान वाटतं, म्हणजे काम करायला पण बरं वाटतं. तर म्हटलं लावूया हे पण.
दुसऱ्या दिवशी. तर ते मी सगळं काढायला घेतलं. तर इथे तर मला श्रीशाने इतका त्रास दिला, मंदिराचं आवराआवर करताना भरपूर त्रास दिला. म्हणजे जे पण मी खाली काढत होती ते सगळं श्रीशा घेत होती. त्याच्यामध्ये कुंकू, रांगोळी, तेल, अत्तर, असं भरपूर काय काय होतं, जे सगळं खूप तिने घेतलं हातात. तर सगळं खूप पसारा करू शकते ती, सगळं सांडवू वगैरे शकते. सो तिला खूप सांभाळून घेऊन मला हे करायला लागलं. आणि ह्याच्यामध्ये माझा एवढा वेळ गेला की श्रीशा मला अजिबात काहीच करून देत नव्हती इथे. सो आत्ता मी इथे सगळं ह्यातलं काढायला घेतलेलं आहे. आणि लहान बाळांना कळत नाही ना की आपल्याला काही गोष्टी लागतील, आपल्याला लागेल, आपण पडू किंवा हे चुकीचं, या गोष्टी तर कळत नाही. सो ते सगळं सांभाळून तिच्याकडे लक्ष देत, आणि त्याच्यामध्ये माझे हे सुपारी होते, परत सिक्के होते, 1 रुपया 2 रुपयाचे असे वगैरे. सो ते पण सगळं मला व्यवस्थित ठेवायला लागत होतं, कारण जे मी बाहेर काढते ते सगळं श्रीशा उचलून सगळं मेस करत होती. आणि इथे मेस करता करता तिने माझा मोबाईल पण पाडला. सो तो मी उचलून ठेवला बरोबर. आणि हे जे कमळाचं फूल आहे ते पण तिने तोडून ठेवलेलं. मी जेव्हा बाहेर त्याला ठेवायची पाण्यामध्ये पण ते श्रीशाने तोडलं होतं. सो मी ते आतमध्येच ठेवलं होतं. ते फूल काय मला आणायला नाही मिळालं परत. तर ते पण मी आतमध्येच ठेवलेलं, कारण त्याच्यामध्ये छोटी एक पिन होती जी श्रीशाच्या आतमध्ये पोटामध्ये जाऊ शकते. सो मी ते आतमध्येच ठेवलं होतं. मंदिरातलं जे पण काही वस्तू आणायची देवासाठी ते सगळं आणून फक्त आतमध्ये ठेवायची, काहीच व्यवस्थित लावून ठेवायची नाही. त्यामुळे सगळं मेस झालं होतं. आता सगळं मी त्यातून काढून घेतलेलं आहे आणि ते पुसून घेतलेलं आहे. आत्ता मी एक एक गोष्टी वेगवेगळ्या करते, ज्या की मला कापूस वेगळं ठेवायचा तर कापूस एक साईडला, धूप आणि कापूर एक साईडला, धागे आहेत, कुंकू, हळदी ते सगळं एक साईडला, रांगोळी एक साईडला, तेलाचं एक साईडला, जे रुमाल आहेत देवाचे ते एक साईडला, असं सगळं मी एक साईडला करून घेत आहे. आणि श्रीशाला सांभाळून करणं म्हणजे खूपच कठीण आहे झालेलं, आणि तिला मी बाजूला बसवू शकत नव्हती कुठे. आणि ती झोपल्यानंतर पण मला करता येत नाही, कारण तिला थोडा आवाज झाला तरी ती उठत असते. पण थोडं साफ केलं की बरं वाटतं. सो तिला म्हटलं घेऊन का होईना पण थोडंफार आपण काहीतरी करूया. तर अशी सुरुवात तर करूया, होईल पुढे काय, असं करून केलं. मंदिराचे वस्त्र, परत जे पुस्तक मला गुरुवारी मिळालेलं ते असं सगळं मी एक साईडला करून घेते इथे, कारण ते जे पुस्तक मला मिळालेलं ते श्रीशा घेऊन तोंडात घालणं किंवा पाडणं हे त्याचं चालू होतं. सो ते मी आधी बाजूला ठेवून दिलं. बाप्पा, आणि तिला म्हटलं आहे बाप्पा आहे बाप्पा, तर मग ती बरोबर बाप्पा करते. तिला तर माहिती झालं आहे बाप्पा म्हटलं की 2 हात जोडायचं. इथे सगळ्यासाठी मी 3-4 सेपरेट डबे काढलेले आहेत, जेणेकरून जे सगळे पॅकेटमधले जे आहेत ते प्रॉडक्ट जे ते सगळे मी व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवले तर ते छान दिसेल. सो असे प्लास्टिकचे माझ्याकडे काही डबे होते, ते मी काढलेले आहेत. आणि त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये मग मी एकामध्ये धूप कापूर एकामध्ये ठेवते, एकामध्ये धागे वगैरे आहेत,
त्याच्यामध्ये छोटी अत्तर, छोटी मध, तूपची बॉटल छोटे, हे सगळं आहे ते एका डब्यामध्ये ठेवणं. सुपारी आणि जे नाणे आहेत ते एका डब्यामध्ये ठेवणं. कापूस आहे ते एका डब्यामध्ये, असं सगळं मी वेगवेगळं व्यवस्थित ठेवत आहे. पण इथे श्रीषा बघा मला किती त्रास देते. म्हणजे हे करताना मला तिने इतका त्रास दिला आहे, मंदिराचं साफ करताना भरपूर. तिला मी याच्यामध्ये कुठेच एंगेज ठेवू शकत नव्हती, कारण सगळ्या वस्तू अशा की ज्या तिने तोंडात घालणं बरोबर नव्हतं. इथे मला सुपारी आणि कॉईन्स मिळत नव्हते, तर ते मी शोधत होते. मी कुठे ठेवले मलाच आठवत नव्हते. आणि इथेही श्रीषाने गोमूत्राची जी बॉटल आहे ती घेतली आणि तिथे सर्व ते सांडवलं. तर मी ते आधी पुसून घेतलं आणि तिच्या हातातून ती बॉटल घेतली, ती शेजारी ठेवून दिली पहिले. तिचे हात वगैरे पुसून घेतले स्वच्छ आणि ते आधी पुसून घेतलं. हे सगळं असं मेस सगळं करत होती ती, आणि ती तोंडामध्ये सगळं घालायची भीती होती. सो तिला त्याआधी हात वगैरे धुवून व्यवस्थित घेतले तिचे, आणि मग परत सुरुवात केली मी. ती रडत होती, म्हटलं रडली तरी चालेल, पण तसं काय हातात नको द्यायला तिला. पटकन तोंडात गेलं तर काय. असं सगळं आतमध्ये भरल्यानंतर हे मी असं छान लावून घेतलेलं आहे. सो आता किती छान वाटते. तुम्ही बिफोर आणि आफ्टर लुक तर बघितलाच असाल किती छान वाटतं. तर बाळाला घेऊन हे सगळं करणं खरंच खूप कठीण असतं. मला तर खूप कठीण होतं हे सगळं करणं, आवराआवर करणं. आणि स्पेशली आवराआवर करणं तर खूप कठीण असतं. रोजची कामं आपण कशीबशी करून जातो, पण आवराआवर स्पेशली साफसफाई करणं खूप कठीण असतं बाळाला घेऊन. तरी ती एक पॉवर होते. तसा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि श्रीषाचे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. बाय बाय.